राज्यातील 29 महापालिकांसाठी उद्या मतदान, मात्र अद्याप महापौर पदाचं आरक्षण जाहीर नाही। महापौर आरक्षणासाठी सोडत जाहीर न होता निवडणूक होण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे संभ्रमाचं वातावरण। महापालिका निवडणुकीसाठी उद्या होणाऱ्या मतदानाच्या दिवशी कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांची जय्यत तयारी। संपूर्ण मुंबईत 30,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार। नवी मुंबईच्या वाशी सेक्टर 9 मधील नूर मस्जिद परिसरात मोठ्या प्रमाणात पैसे सापडल्याची अफवा पसरल्यानंतर परिसरात मोठी गर्दी जमली। शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले। बांगलादेशी महिलेला बेकायदेशीरपणे देशात प्रवेश केल्याबद्दल गेटवे ऑफ इंडिया जवळून अटक। 5 जानेवारीला महिलेला ताब्यात घेतल्यानंतर कुलाबा पोलिसांकडून तिच्यावर परकीय नागरिक कायद्याअंतर्गत नवीन गुन्हा दाखल। मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील प्रवाशांना अखेर एसी लोकलचे गिफ्ट मिळणार। प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत हार्बर लाईनवर पहिली एसी लोकल दाखल होणार। सीएसएमटी ते पनवेल या मार्गावरती सोमवार ते शनिवार रोज 14 फेऱ्या होणार। कांदिवली ते बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष ब्लॉक। आज मध्यरात्रीनंतर विशेष ब्लॉक घोषित। ब्लॉकमुळे आज आणि उद्या 288 लोकल फेऱ्या रद्द। बोरिवलीतील संजय गांधी उद्यानातील भारती या सिंहिणीनं 3 छाव्यांना जन्म दिला। उद्यान प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली। कुख्यात गुंड अबू सालेम आंतरराष्ट्रीय गुन्हेगार असल्यामुळे त्याला 2 दिवसांचा आपत्कालीन पॅरोल पोलीस बंदोबस्तासह देता येईल। राज्य सरकारनं मुंबई हायकोर्टात तसं सांगितलंय। मोठ्या भावाच्या निधनाचं कारण देत सालेमकडनं 14 दिवसांचा पॅरोल देण्याची मागणी। पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात काही प्रमुख रस्ते बंद। सुरळीत वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याची वाहतूक पोलिसांची विनंती। आजपासून 16 तारखेपर्यंत वाहतुकीत बदल असणार। पुण्यात महापालिका निवडणुकीसाठी आजपासून 3 दिवस ड्राय डे। मतदान निर्भय मुक्त वातावरणात व्हावं यासाठी बार बंद ठेवण्याचे आदेश। पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर। सुट्टीमुळे उद्या पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आयडीटीआर आळंदी रोड आणि दिवे कार्यालय इथल्या सर्व कामकाज बंद असणार। 29 महापालिका निवडणुकांच्या जाहीर प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या। मात्र जाहीर प्रचार संपला तरी घरोघरी जाऊन प्रचाराला मुभा। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची पत्रकार परिषदेतून माहिती। पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यात 30 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार। पुणे जिल्हा परिषदेच्या 73 गट आणि पंचायत समितीच्या 146 गणासाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार। 3605 मतदान केंद्र असणार। पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्यातील मुख्य आरोपी शीतल तेजवानीचा जामीन अर्ज फेटाळला। कोट्यवधींचं मुद्रांक शुल्क चुकवून राज्याच्या महसुलाचं नुकसान केल्याचा कट रचल्याचं न्यायालयाकडून नमूद करण्यात आलं। 12वीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध। सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना मंडळाच्या www.mahhcboard.in या संकेतस्थळावरती आपलं हॉल तिकीट डाउनलोड करता येणार। पुणे शहरातील थंडीचा कडाका ओसरला। किमान तापमानात दुपटीनं वाढ। शहरातलं ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसामुळे थंडी ओसरली। शहरात सध्या 14 ते 19 अंशांवरती किमान तापमान नोंदवलं गेलं। पुणे ग्रँड टूर या सायकल स्पर्धेसाठी पुणे पिंपरी चिंचवड शहरासोबतच ग्रामीण भागात सुसज्ज रस्ते तयार। रस्त्यांवर 140 गावं एकमेकांना जोडली गेली असून स्पर्धेमुळे गावांच्या पर्यटनाला चालना मिळणार।